जुन्नरचे आमदार अतुल बेनके राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर द्विधा मनस्थितीमध्ये होते. परवा त्यांनी अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाकडे कसं पाहता? खरं तर वाणी साहेब, माझी फरमानापासून इच्छा होती की आमदार साहेबांनी पवार साहेबांबरोबर राहिलं पाहिजे. कारण पवार कुटुंबाचे आणि त्यांचे फार जुने ऋणानुबंध आहेत. आजही तुम्ही गावागावात जा, जुन्या लोकांना विचारा, लोक हेच सांगतात की वल्लभ शेठची जर तब्येत बरी असेल तर साहेबांनी पवार साहेबांना सोडलं नसं. म्हणजे याच्या पलीकडे दुसरी जास्त भावना सांगण्याची गरज नाही. पण विकास करायचं तर निधी पाहिजे. निधी पाहिजे असेल तर सत्ताधाऱ्यांसोबत राहिलं पाहिजे, ही पण वस्तुस्थिती आहे. वाणी साहेब, ज्यावेळेस असा संघर्ष उभा राहतो त्यावेळेस खरं तर तुम्ही सत्तेच्या मागं पळायचं का लढा त्या ठिकाणी संघर्षात उभं राहायचं. शेजारी पण संगमनेर तालुका आहे, शेजारी पण काँग्रेसचे आमदार आहे, ते पण काँग्रेससोबत थांबले. म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे की याच्यात शेवटी कोणी कुठल्या नेतृत्वामागं उभं राहायचं हा ज्याचा त्याचा निर्णय. आम्हाला खरोखर पुतणे कधी पण एक होतील ना, कार्यकर्ता भरवले जात नाही. नक्कीच या ठिकाणी वाणी साहेब, खरं कार्यकर्त्याला आत्तापर्यंत जो संभ्रम होता तो निश्चितपणे आता कुठेतरी दूर झाला आहे. कारण आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी जी भूमिका घेतली महाविकास आघाडीसोबत, अजितदादांनी जी काही भूमिका घेतली ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही तर एवढं नक्कीच ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबत आपल्याला खंबीरपणाने त्या ठिकाणी उभं राहायचं. आणि आम्हाला तालुक्यातलं म्हणून, मी तालुक्यातलं एक लहान कार्यकर्ता आहे आणि सगळ्यात वयाने पण मी लहान आहे या सगळ्यांमध्ये. कारण तुम्ही पाहिलं की राष्ट्रवादीमध्ये आदरणीय शरदराव लेंडे साहेब असेल, पांडुरंग पवार साहेब असेल, अंकुजी आंबले असेल, मोहितजी ठामले असतील, सगळ्यांचे नावं घेता येतील. यांच्यात मी सगळ्यात लहान कार्यकर्ता आहे, वयाने पण लहान आहे. आणि आम्हाला असं वाटत होतं की तालुक्यातले खासदार आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहेत, नारायणगावचे भूमिपुत्र आहे आणि ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आमदार साहेब पण ह्या तालुक्यातीलच आहे. आम्हाला असं वाटत होतं दोघांनी कुठेतरी एकत्र राहिलं पाहिजे, हीच भावना होती त्याच्या मागे. खासदार अमोल कोल्हे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आजवर कधी काही बोललेले नाहीत. नाही, मी काल त्यांची एक प्रतिक्रिया ऐकली वाणी साहेब. त्यांनी पण सांगितलं की मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी नक्कीच मिळालं पाहिजे. जे नाही, मी काल जी प्रतिक्रिया ऐकली त्या संदर्भात सांगतोय. त्यांचं पण त्या ठिकाणी आम्हाला आता परवा पोलीस स्टेशनला होतो, खासदार साहेबांनी आवर्जून फोन केला, म्हणले तुम्हाला काही मदत लागू द्या. मी इकडे कार्यक्रमाला कुठेतरी मला वाटतं भोसरी पुण्याच्या परिसरात त्या ठिकाणी कार्यक्रमाला होते, परंतु ते वारंवार फोन करत होते. म्हणजे ते काळजीपूर्वक फोन करत होते. तुम्हाला मराठा बांधवांना जर जी अटक झाली, खासदार साहेबांची ती कानावर गेली होती. ते माऊली खंडाळींशी बोलले, माझ्याशी बोलले, ते म्हणले मी अधिकाऱ्यांशी पण बोलतो, अधिकाऱ्यांशी पण ते बोलले. म्हणजे त्यांची त्या ठिकाणी मराठा बांधवांना सहकार्य नक्कीच होतं. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला तुमच्यावर काही गुन्हा दाखल झालाय? 149च्या मला वाटतं द्वारे नोटीस दिली आळेफाटा पोलीस स्टेशनने. ठीक आहे, त्यांनी काही जी कारवाई केली ती कारवाई केली. आम्ही काही चुकीचं केलं नव्हतं. जुन्नर तालुक्यात ही शिवजन्मभूमी आहे वाणी साहेब. आणि मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की मराठा बांधवांविषयी उद्या अजितदादा असो, कुठलाही अन्य मंत्री असो, कुणी असो, शरद पवारांचं जरी उद्या कोणाचे असो, आलं कोणाचे असो, मी जरी आज पवार साहेबांच्या पक्षात जरी काम करतोय, आमच्या पक्षातील कुठलाही त्या ठिकाणी नेता असो किंवा आता तर ठीक आहे, आता पक्ष खरं तर विरोधात आहे, सरकारमध्ये नाही, जी मागणी काय करणार आहे ते आम्ही सरकारकडेच करणार आहे. अजितदादा सरकारमधले एक जबाबदार माणूस आहे आणि त्यांनी असं काही बोलणं हे चुकीचं होतं. ते असं म्हणाले बिबट्याच्या विषयावर रात्रीचं फिरण्याची गरज काय? खरं तर वाणी साहेब, हा तुम्ही स्वतः पाहताय की बिबट्याचा प्रश्न इतका गंभीर आहे जुन्नर तालुक्यात आणि ते कुठेतरी त्या विषयाची कुठेतरी मस्करी केली. म्हणजे खरं तर दादांविषयी मी म्हणजे मी खूप लहान कार्यकर्ता आहे, परंतु एखाद्या जबाबदार मंत्र्याने ज्यावेळेस लोकप्रतिनिधी ह्या तालुक्याचे आमदार साहेब ज्यावेळेस अजितदादांना निवेदन देतात बिबट्यांविषयी की इथं असं नसबंदी केली पाहिजे किंवा बिबट्यांविषयी काहीतरी चांगला बंदोबस्त केला पाहिजे, आणि अजितदादा त्यांच्या भाषणातून जर ते मस्करीने जर सांगत असतील रात्रीचं तुम्ही जाऊ नका, हे करू नका, ते करू नका, याच्यापेक्षा तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा ना. तुम्ही लोकांना कारण शेतकरी जे शेतकरी आहे, शेतकरी बांधव आहे, आज रात्री अपरात्री त्याचप्रमाणे दिवसा पण आता बिबट्या हल्ला करायला लागल्या वाणी साहेब. आपण सगळी उदाहरणं पाहिलेत, परंतु दादांनी असं मस्करीने बोलणं हे खरं तर चुकीचं आहे. कारण दादा आजपर्यंत जे दादा आम्ही अनुभवलेत खरं तर ते फार काम करणारे दादा असे अनुभवलेत किंवा काय, परंतु त्यांनी त्या दिवशी जी विषयाची जी मस्करी केली खरं तर ही फार चुकीची आहे. एखादा जबाबदार, मी तुम्हाला तेच म्हणलं की जबाबदार मंत्र्याकडं लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी मागणी केली आणि अजितदादांनी त्याची थोडी खिल्ली उडवल्यासारखं केलं, हे जरा चुकीचं वाटलं. तुम्ही सुरुवातीपासून शरद पवारांच्या सोबत आहे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर, परंतु मधल्या काळामध्ये तुम्ही थोडेसे नाराज दिसत होता आणि ते प्रत्यक्षात तसं अनुभवायला पण मिळत होतं. नाही, खरं तर वाणी साहेब नाराज तर बिलकुल नाही. आदरणीय पवार साहेबांबरोबर एक कार्यकर्ता म्हणून छोटी भूमिका घेतली, परंतु मधल्या काही कार्यक्रमांमध्ये
कुठेतरी मी एक कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळं बाहेर गेलो होतो, म्हणून खरं तर मी दिलगिरी व्यक्त केली, खासदार साहेबांची पण दिलगिरी व्यक्त केली. परंतु नाराज कोणच नाही. आज खरं तर हा संघर्षाची वेळ आहे, हा पवार साहेबांबरोबर उभी राहायची वेळ आहे. त्याच्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी तुम्ही गावागावात जा. आज म्हणजे खरं तर जरी काही कार्यकर्ते, जरी काही नेते अजितदादांकडे जरी जात असले, परंतु त्या कार्यकर्त्यांना तुम्ही खाजगीत विचारा. अनेकांचे मला फोन आलेत की आम्ही आज जरी अजितदादांच्या गटात किंवा अजितदादांच्या पक्षात जरी जात असलो, आमची भावना साहेबांसोबत आहे. ते म्हणजे आम्ही जरी उद्या निवडणुकीला लोकांकडे गेलो आग्रह करायला, लोकच आम्हाला, आमची घरचीच लोक म्हणतात की तुम्ही साहेबांबरोबर थांबा, पण मग आमच्या काही अडचणी आहेत, आम्हाला तिकडे जाणं आहे. खासदार कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढला, त्यावेळेस तुम्ही सहभागी नव्हता. ते सांगितलं. काही जे 1-2 कार्यक्रम झाले, त्याच्यात कौटुंबिक आमचा कार्यक्रम होता, काही हॉस्पिटलचे इश्यू होते, त्याच्यामुळे काही येता आले नाही. वाणी साहेब, याच्याबद्दल मी खासदार साहेबांकडे दिलगिरी व्यक्त केली. शरद पवारांच्या गटाच्या ज्या काही निवडी झालेल्या आहेत या संदर्भात तुम्ही नाराज असल्याची चर्चा होती. नाही, बिलकुल नाराज नाही. उलट ह्या निवडी जास्तीत जास्त वाढल्या पाहिजे. खासदार साहेब निश्चितपणे तालुक्यात सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी एक चांगला मेळावा घेतील. शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष जे डोंगरे म्हणून निवडले, त्या संदर्भात तुम्ही नाराजी पण व्यक्त केली होती. नाही वाणी साहेब, खरं तर भावेची ज्यावेळेस निवड झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये भावेशला बोलून त्या ठिकाणी वेगळं, पण तुम्ही नाराज होतेच. नाही, त्यांनी दिल्लीला पण गेला होता. भावेशचा सन्मान केला. दिल्लीला जाण्याचं कारण असं की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे महबूबाई शेख, त्यांनी सांगितलं की आपल्याला काही फेरबदल करायला लागणार आहे. त्याच्यामध्ये जी जुने कार्यकर्ते होते, युवक संघटनेवर काम करणारे, त्यांना जिल्ह्यावर घेणारे, राज्यावर घेणारे आणि काही फेरबदल करणं अपेक्षितच आहे. मी पण त्या मताचं आहे की फेरबदल झालेच पाहिजे. शेवटी पक्ष ज्यावेळेस वाढवत असताना, संघटना वाढवत असताना काही फेरबदल करणं नेतृत्वाला अपेक्षित असत. त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी फेरबदल केले. तुम्ही दिल्लीला जाऊन मोठं पद मागत होता, परंतु ते पद मिळालं नाही, त्यामुळे तुम्ही नाराज असल्याची चर्चा. उलट वाणी साहेब, मला हे अनपेक्षित होतं. मला वाटतं याच्यापेक्षा राज्यावरचं पद घेतलं, मला वाटतं याच्यापेक्षा पुढचं कुठलं पद असू शकतं संघटना, मला वाटत नाही. उलट माझं म्हणणं तेच होतं वरिष्ठांना, मला अनपेक्षित त्यांनी खरं राज्यावर घेतले. मला असं वाटलं फार फार जिल्ह्यावर संधी देतील, तालुक्यावर देतील किंवा फादर बॉडी देतील कदाचित. परंतु मी तर म्हणजे युवक संघटनेवरच मी काम करतोय, परंतु मला अनपेक्षित होतं की ते राज्यावर घेतील. आणि महबूबाईंनी त्या ठिकाणी सन्मान केला. पवार साहेबांची भेट घडवून दिली, सुप्रियाताई भेटल्या आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी सन्मान केला. अतुल भांबेरे आणि तुम्ही काल एकत्र बसून काही फोटो व्हायरल झाले, पत्रकार परिषद घेताना जे तुमच्यासमोर चॅनलचे बूम होते, नेमकं दोघांचं एकत्र काय ठरलं आणि ते फोटो व्हायरल कशामुळे झाले? काल रात्री मी मागाशी पण उल्लेख केला की मराठा आरक्षणासंदर्भात जो काही काल महत्त्वपूर्ण निर्णय होणार होता, आम्ही मराठा म्हणून सगळे एकत्र होतो. कोण कुठल्या पक्षाचं, कोण कुठल्या गटाचं, याच्यापेक्षा मराठा म्हणून तिथं एकत्र असणं हे फार महत्त्वाचं होतं. आणि जरांगे पाटील साहेबांसोबत आम्ही त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होतो. आणि ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद झाली, ज्या ठिकाणी हा निर्णय झाला, त्या ठिकाणी अतुल आणि आम्ही त्या ठिकाणी एकत्र फोटो घेतले. कारण त्याचं कारण असं होतं की हा मराठ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय होणार आहे, म्हणून फक्त त्याचा थोडा सन्मान करून फक्त फोटो काढले गेले. बाकी काय. मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबईला निघाले त्यावेळेस नारायणगावातील मराठा बांधव त्याच्यामध्ये कमी दिसले. आज सुद्धा ज्यावेळेस लाडू वाटप झालं त्यावेळेस सुद्धा नारायणगावातील मराठी बांधव कमी दिसत होते आणि त्यांची गैरहजेरी कटाक्षाने दिसत होती. नाही, आजचं मला खरं तर वाणी साहेब माहीत नाही, मी मुंबईला होतो. परंतु ज्यावेळेस जरांगे पाटील साहेब ज्यावेळेस जालन्यावरून मुंबईला निघाले त्यावेळेस काही वेळ ते पुण्यात थांबले, निगडीत थांबले. बरेचसे लोक असे होते ते निगडीत जाऊन भेटले, पुण्यात जाऊन भेटले, देवरोडला जाऊन भेटली, तळेगावला जाऊन भेटली. आणि काल का आम्ही पाहिलं तर मुंबईला पण बरेचसे जण आले होते. असं काही नाही. नारायणगावातील काही महत्त्वाचे कार्यकर्ते मात्र त्याच्यामध्ये सहभागी दिसले नाहीत. असं काही नाहीच आहे. आता सरपंच साहेब तर त्यांचं ते लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला आहे, बऱ्याच दिवसापासून ते आराम करतात, ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते कदाचित आले नसतील. पण बाकीचं असं कोणच नाही, सगळेजण समाज बांधवांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे होते. आम्ही आळेफाटा पोलीस स्टेशनला होतो. उलट सरपंचांचा मला फोन आला की तुला तिथं काय मदत लागली तर मला हक्काने सांग. आणि मला जर अगोदर सांगितलं असं मी अजून 500 पोरं तिथं पाठवली असती, हे त्यांनी हक्काने त्या ठिकाणी सांगितलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.